नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेले 2 दिवस आपण अर्थशास्त्राच्या प्रकरणाविषयीची माहिती बघत आहोत की ज्याच्यामध्ये प्रकरणाचं नाव आहे विकास, ज्यामध्ये पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रस्तावनेचा भाग बघितलेला होता आणि कालच्या व्हिडिओच्या अनुषंगाने आर्थिक विकास कशाला म्हटलं जातं आणि त्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये किंवा एकंदर आर्थिक विकासाची संकल्पना जी आहे ती ज्या 3 टप्प्यांवर अवलंबून आहे, ज्यामध्ये प्रक्रिया, राष्ट्रीय उत्पन्नात होणारी प्रत्यक्ष वाढ आणि दीर्घकाळ होणारी वाढ असे 3 मुद्दे काल आपण त्या आर्थिक विकासाच्या संकल्पनेला धरून बघितलेले होते। यानंतर याच घटकातला पुढचा भाग जो आहे तो म्हणजे आर्थिक विकासाची उद्दिष्टे नेमकी कोणती आहेत, म्हणजे एखादा देश स्वतःचा आर्थिक विकास साधत असताना कोणत्या उद्दिष्टाला अनुरूप विकास साधण्याचा प्रयत्न करतो, तो एक भाग आपल्याला बघायचा आहे। आणि त्यानंतर पुढचा भाग बघायचा आहे तो म्हणजे अविकसितता कशाला म्हटलं जातं किंवा अविकसिततेची मानकं कोणती आहेत, म्हणजे कुठल्या आधारावर असं म्हटलं जातं की हा देश किंवा हा समाज मागासलेला आहे, अविकसित आहे। तर त्याचे 4-5 तत्व आपल्याला बघायचे। पहिल्यांदा आपण आपल्या देशाचा आर्थिक विकास साधत असताना नेमकी कोणती उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली जातात त्याचा आढावा आपण बघू। काल तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आर्थिक विकास जर साधायचा असेल तर त्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे। देशाच्या अनुषंगाने आपण विचार केला तर फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती वाढ घडवून आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतं। पण हा आर्थिक विकास एक 6 उद्दिष्टाला धरून साधला जातो, ज्याच्यामध्ये आर्थिक विकास साधत असताना पहिलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं जातं ते म्हणजे व्यक्तीच्या आणि देशाच्या उत्पन्नामध्ये वाढ करणं, हे पहिलं उद्दिष्ट आहे। म्हणजे आपण साधारण 1951 सालापासून आपल्या देशाचा निरंतर आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्न करत आहोत। मग आता 1951च का? कारण 1951 साली आपण पहिली पंचवार्षिक योजना अंमलात आणायला सुरुवात केली की ज्या पंचवार्षिक योजनेच्या अनुषंगाने 5 वर्षाचा नियोजनबद्ध आर्थिक विकासाचा आराखडा मांडायला आपण सुरुवात केली, ज्यामध्ये शेती, उद्योग आणि सेवा या 3 क्षेत्रांचा समांतर विकास करण्याचा प्रयत्न आपण सुरू केलेला दिसतो। ज्यामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते साधारण 14व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपल्याला हेच उद्दिष्ट दिसतं की आपल्या देशामध्ये जे उत्पन्नाचे 3 स्रोत आहेत, शेती, उद्योग आणि सेवा, याच्यामध्येच वाढ करणं हे निरंतर काम चाललेलं आपल्याला बघायला मिळतं। कारण जोपर्यंत व्यक्तीचं उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत वस्तूचा उपभोग घेणार नाही आणि वस्तूंचा उपभोग जर घेतला जात नसेल तर मग व्यक्तीचा विकास मांडला जात नाही। त्यामुळे वस्तूंचा उपभोग घेणं, कारण नुसतं वस्तूंचा उपभोग घेतला असं होत नाही, तर वस्तूंचा उपभोग घेत असताना त्याच्यासोबत उद्योगधंद्यांना चालना मिळते, बाजारपेठेला चालना मिळते आणि याबरोबरच स्वतःचा आर्थिक विकास, राहणीमानाचा दर्जा या सगळ्या गोष्टी उंचावण्याचा प्रयत्न साधला जातो। त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासामध्ये पहिलं तत्व येतं की व्यक्तीच्या आणि देशाच्या उत्पन्नामध्ये वाढ करणं हे पहिलं उद्दिष्ट आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये दिसते की दुसरं उद्दिष्ट आहे दारिद्र्याचं निर्मूलन करणं। आता हे का? तर कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की जर आपल्याला व्यक्तीचा किंवा देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, म्हणजे त्यांचा दर्जा सुधारला पाहिजे किंवा आपण म्हणेन की राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे। मग राहणीमानाचा दर्जा सुधारणं म्हणजेच काय? तर वस्तूंचा उपभोग घेतला पाहिजे। आज जे आपण जीवन जगतो आहोत त्यापेक्षा उद्याचं जीवन आपलं वेगळं असलं पाहिजे, म्हणजे आज आपण ज्या वस्तूंचा उपभोग घेतो त्यापेक्षा चांगल्या दर्जाच्या वस्तू आपण भविष्यात उपभोगल्या पाहिजे। हे जसं व्यक्तीच्या विकासामध्ये महत्त्वाचं आहे तसं समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये गरिबीचा स्तर कमी करणं किंवा जी कुटुंब आर्थिकदृष्ट्या दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांचा स्तर सुद्धा उंचावणं। जसं आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये एक दारिद्र्य रेषा प्रमाण निश्चित केलेले आहे की ज्यांचं दरडोई किंवा एकूण वार्षिक उत्पन्न कमी आहे, ज्याच्यामध्ये साधारण वार्षिक 30,000 पेक्षा कमी उत्पन्न जर असेल तर त्याला आपण आर्थिकदृष्ट्या मागासलेले म्हणून ओळखतो। मग अशा वार्षिक 30,000 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना त्यांचा दर्जा किंवा त्यांचं दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी
अन्न आणि निवारा या निदान 2 गोष्टी माफक आणि मुबलक प्रमाणामध्ये सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जातात. मग कशासाठी? समजा आपण अन्न जर स्वस्तात त्यांना उपलब्ध करून दिलं तर अन्नावरती केला जाणारा त्यांचा खर्च वाचेल, त्यांची बचत होईल आणि ते पैसे इतर वस्तूंच्या उपभोगावरती ते खर्च करू शकतील. तसंच निवाऱ्याची सोय करण्यासाठी सुद्धा कमीत कमी दरामध्ये त्यांना घरं बांधून दिली जात आहेत की जेणेकरून निवाऱ्यावरती त्यांचा होणारा खर्च वाचावा आणि ते पैसे त्यांनी इतर गरजांसाठी खर्च करावेत. म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये त्यांच्या पैशांची बचत व्हावी आणि ते पैसे ते इतर वस्तूंच्या उपभोगासाठी खर्च करावेत, जेणेकरून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा बदलेल, सुधारेल. तर हे तत्व याच्यामध्ये आपल्याला दिसतं की जेणेकरून भविष्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आर्थिक विकास साधला जावा आणि त्याच्यासाठी अनुकूल वातावरण सरकार उपलब्ध करून देताना दिसतं. त्यामुळे देशाचा आर्थिक विकास जर साधायचा असेल तर तो सर्वसमावेशक झाला पाहिजे. जे समाजात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा समान विकास साधला गेला पाहिजे, ज्यालाच आपण सर्वसमावेशक विकास म्हणतो. आणि आज आपण बघतो की बऱ्याच देशांचं आर्थिक धोरण असं असतं की जे श्रीमंत आहेत, गर्भश्रीमंत आहेत किंवा जे उद्योगपती आहेत त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल असं अनुकूल वातावरण निर्माण केलं जातं आणि गरीब गरीबच राहतो, श्रीमंत अतिश्रीमंत होत जातो. तर हे आर्थिक विकासाचं उद्दिष्ट असता कामा नये. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आर्थिक विकास साधत असताना बऱ्याच वेळा गरीब वर्गाचं आर्थिक उन्नतीकरण साधलं जावं यासाठी प्रयत्न केले जातात. आणि म्हणून या ठिकाणी दुसरं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते दारिद्र्याचं निर्मूलन करणं हे प्रत्येक आर्थिक विकासाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे सर्वसमानता. म्हणजे काय? तर इथे कायदे सर्वांना समान असले पाहिजेत, सोयी सुविधा सर्वांना समान मिळाल्या पाहिजेत, उत्पन्नाची साधनं सर्वांना समान मिळाली पाहिजेत, याबरोबरच समान वेतनही मिळालं पाहिजे. म्हणजे एकाच पद्धतीचं काम करत असतील तर प्रत्येकाला समान वेतन मिळालं पाहिजे. म्हणजे आपण जर सर्व समानता निर्माण केली, प्रत्येकाला उत्पन्नाचे स्रोत समान प्रमाणात आपण उपलब्ध करून दिले तरच या ठिकाणी आर्थिक विकास साधला जाईल, अन्यथा नाही. नसेल तर मी जसं आता म्हटलं की गरिबी आणि श्रीमंत यांच्यामधली जी दरी आहे ती मात्र वाढतच राहील. म्हणजे गरीब अतिगरीब होत राहील आणि श्रीमंत अतिश्रीमंत होत राहतील, असा आर्थिक विकासाचा उद्दिष्ट असता कामा नये. जर आर्थिक विकास साधायचा असेल तर तो सर्व समान झाला पाहिजे. समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक विकास कसा साधला जाईल याकडे केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तेच उद्दिष्ट आर्थिक विकासामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आर्थिक विकास साधत असताना तो समान पातळीवर कसा होईल. जसं आपल्या देशामध्ये साधारण 1976 साली एक कायदा अस्तित्वात आणण्यात आला होता की ज्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये जमीनदार किंवा वतनदार, मनसबदार अशी लोक होती ज्यांना आपण प्रशासकीय व्यक्ती म्हणत होतो. तर यांच्याकडे जमिनीचे ताबे होते. जे सरंजामदार वतनदार होते किंवा जमीनदार, तर यांच्याकडे शेतकरी कुळ कामाला जायचे. त्यामुळे कुळांकडून जमीन कसून घ्यायची आणि जमीनदार मात्र गब्बर व्हायचे. यासाठी असं होऊ नये म्हणून 1976 साली भारत सरकारनं किमान जमीनदार कायदा अस्तित्वात आणला. किंवा जे काय म्हणतो की आपण जमिनी ज्यांच्याकडे नाही आहेत अशा लोकांना जमिनी उपलब्ध करून देण्याच्या, ज्यामध्ये आपण ज्याला म्हणतो कसेल त्याची जमीन, अशी एक अवस्था आपल्या देशामध्ये निर्माण केली. ज्यामुळे शेतकरी कुळ किंवा शेतमजूर यांच्या हक्काची जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केला. ज्यामध्ये किमान जमीनदारण कायदा आणि कसेल त्याची जमीन असे 2 कायदे अस्तित्वात आणले आणि गरीब शेतकरी वर्गाचा विकास साधण्याचा प्रयत्न भारताने केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर ते तत्व इथे आर्थिक विकासाच्या उद्दिष्टामध्ये आपल्याला दिसतं की आर्थिक विकास साधत असताना सर्व समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आर्थिक उत्पन्नाची साधनं सर्वांना समान कशी मिळेल. मग ते शेती असेल, उद्योग असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, या तिन्ही घटकांची वाटणी समान प्रमाणात झाली पाहिजे. म्हणजे नुसतेच उद्योग ठराविक एका वर्गापुरते, शेती ठराविक वर्गाकडे किंवा सेवा क्षेत्र एका ठराविक वर्गाकडे असं जर झालं तर सर्वसमान विकास साधला जाणार नाही. त्यामुळे समाजात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किमान या 3 उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी एक तरी कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्त्रोत असला पाहिजे.
तरच त्यांचा आर्थिक विकास साधेल आणि मगच आपण म्हणेल की भारताचा विकास हा सर्वसमानतेच्या अनुषंगानं किंवा सर्वसमावेशक चाललेला आहे. त्यामुळे आर्थिक विकासामध्ये हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं किंवा उद्दिष्ट की विकास साधत असताना तो सर्वसमान झाला पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे परिसर संवर्धन. हे अतिशय महत्वाचं तत्व आहे की आर्थिक विकास आणि परिसराचा संबंध काय, अतिशय महत्वाचा संबंध आहे. कारण आपण आज बघतो की मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढलेलं आहे. जे ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, अशा अनेक प्रदूषणाच्या गोष्टी आज वाढलेल्या. का वाढल्या तर या औद्योगिकरणामुळे वाढल्या. मग औद्योगिकरण आपण का स्वीकारलं, विकासासाठी स्वीकारलं. कारण आपण म्हणतो म्हणजे आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये हे समजावून घेतलेलं आहे की जर प्रत्येक व्यक्तीचा विकास साधायचा असेल तर जी व्यक्ती धडधाकड आहे, शरीरानं काम करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, अशा प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून आपण 1951 सालापासून औद्योगिकरण स्वीकारलं. आणि हे औद्योगिकरण स्वीकारत असताना आपण गावांचं नगर केलं, नगरांची शहरं केली आणि शहरांची पुढे औद्योगिक केंद्र झाली. आणि याच्यातून मोठ्या प्रमाणावरती जमिनीचं नुकसान झालं, झाडांची कत्तल वाढली, तर या सगळ्या गोष्टी झाल्या. पण एका बाजूला व्यक्तीचा विकास साधला गेला पाहिजे म्हणून आपण निसर्गाची हानी करता कामा नये. निसर्गाचं संवर्धन जर आपण केलो तरच त्या विकासाचा उपभोग मानव घेऊ शकेल. त्यामुळे एका बाजूला आज आपण दुसरी एक गोष्ट उदाहरण सांगतो की आज आपल्या देशामध्ये 68% लोक शेतीवर अवलंबून आहेत. ज्यामुळे वर्षातून 3 ते 4 पिकं शेतामधून घेतली जातात. पण एका बाजूला वर्षातनं 3 ते 4 वेळा पिकं घेत असताना त्याच्यामध्ये गवत मारण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर केला जातो, मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो, प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा वापर केला जातो, ज्याच्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होताना दिसते. असं होऊन उपयोगाचं नाही. कारण शेती ही आपल्याला कायम उत्पन्न देणारी साधन आहे. मग शेतीचं जर आपण संवर्धन केलं नाही, त्याचं संरक्षण केलं नाही तर भविष्यात आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही. म्हणून अन्नधान्य मिळवत असताना शेतीचं नुकसान होता कामा नये, ती नापीक बनता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. हेच जसं आपण मानवी विकासाच्या अनुषंगाने बघतो तसं देशाचा आर्थिक विकास साधत असताना एका बाजूला औद्योगिकरण, शहरीकरण हे सगळं स्वीकारत असलो, विकासाची ती द्योतकं मानत असलो तरी परिसराचं संवर्धन आणि संरक्षण करणं हे मात्र परम कर्तव्य असलं पाहिजे. तरच भविष्यात आपल्याला मानवजात सुरक्षित राहू शकेल आणि झालेल्या विकासाचा उपभोग घेता येऊ शकेल, अन्यथा नाही. त्यामुळे विकास साधत असताना पर्यावरणाची हानी होऊ द्यायची नाही, हे तत्व सुद्धा आपण पाळलं पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे बेकारी आणि विषमता कमी करणं. खरं तर ते इथंच आहे. सर्वसमानता असेल किंवा दारिद्र्य निर्मूलन असेल, हे साधत असतानाच याच्यातली विषमता, समाजात असलेली विषमता म्हणजे गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय किंवा गर्भश्रीमंत ही जी काही सामाजिक आर्थिक दृष्ट्या विषमता आहे, ही विषमता कमी केली पाहिजे. ज्याला मी मगाशी म्हटलं की आर्थिक विकास साधत असताना बऱ्याच देशांमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते की गरीब अतिगरीब होतो आणि श्रीमंत अतिश्रीमंत होताना दिसतात. आणि हे आपल्या देशामध्ये सुद्धा असं होताना दिसतं. तर हे उपयोगाचं नाही. आर्थिक विकास साधत असताना जसा तो सर्वसमावेशक असला पाहिजे तसा तो साधत असताना विषमता समाजातली कमी केली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला किमान जगण्याची ज्या काही मूलभूत गरजा आहेत किंवा इतर म्हणजे गरजांचे जे काही 3 प्रकार आपण म्हणतो की मूलभूत गरजा, चैनीच्या गरजा आणि सुखासीन गरजा, या तिन्ही गरजांची पूर्तता प्रत्येक मानवाला कशा पद्धतीनं करता येऊ शकेल असं साधारण वातावरण अनुकूल सरकारनं निर्माण केलं पाहिजे, तरच विषमता कमी होऊ शकेल. आणि त्याच्याबरोबर दिलेलं आहे की बेकारीचं निर्मूलन करता आलं पाहिजे. हे विकासाचं तत्व आहे. कारण जे आपण पहिल्या आणि मी आत्ताही म्हटलं की जो शरीरानं धडधाकड आहे, ज्याचे हातपाय ठीक आहे, काम करायची क्षमता त्याच्याजवळ आहे, अशा प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळालं पाहिजे. कारण मानवाचे, आता हे तुम्ही 8वीलाही शिकलेला, श्रम आणि श्रमाचे वैशिष्ट्य किंवा त्याचे चांगले वाईट गुण की ज्याच्यामध्ये मानवाचे श्रम जे रोजच्या रोज वापरात आले पाहिजे. कारण मानवाचे श्रम हे साठा करून ठेवता येत नाही. म्हणजे मी असं ठरवलं की 8 दिवस टोटली रेस्ट घ्यायची आणि 8 दिवसानंतर
जे 8 दिवस रेस्ट घेतली त्याचं एकदम पुढे एका दिवसामध्ये काम करायचं शक्य नाही. मानवाचे श्रम हे रोजच्या रोज वापरले गेले पाहिजेत, अन्यथा ते वाया जातात. कारण मानवी श्रमाचा साठा करता येत नाही. त्यामुळे मानवाची जी आज काम करायची क्षमता आहे ती आजच्या आज उपयोगात आणली पाहिजे. आणि ती जर आजच्या आज उपयोगात आणायची असेल तर बेकारीचं निर्मूलन केलं पाहिजे. शरीरानं सशक्त असणाऱ्या प्रत्येक मानवाला काम उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि जर असं आपण दिलं तरच आर्थिक विकास साधला जातो, अन्यथा साधला जात नाही. कारण मग जसं आपण काय म्हणतो की उत्पादन घेणाऱ्यांची संख्या कमी आणि खाणाऱ्यांची संख्या वाढेल असं होता कामा नये. जसं उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढेल तसं इथे काम करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. तर घरामध्ये आपण बघतो की 1 किंवा 2 जण काम करतात आणि घरामध्ये 10 ते 12 जण बसून खातात. अशी अवस्था आपल्या देशामध्ये आहे. तिथे गरिबीची चिन्ह जास्त दिसत आहेत. असं होता कामा नाही. त्यामुळे घरात प्रत्येक ठिकाणी जितकी संख्या आहे ती संख्या कामामध्ये इन्व्हॉल्व झाली पाहिजे, ती समाविष्ट झाली पाहिजे, तरच आर्थिक विकास साधला जातो, अन्यथा तो साधला जात नाही. आणि शेवटचं तत्व दिलेलं आहे जनतेचं कल्याण करणं. कल्याण करणं म्हणजे भलं करणं अशा अर्थानं आर्थिक विकास म्हणत नाही. तर कल्याण करणं याच्यामध्ये अर्थशास्त्र वेगळा अर्थ सांगतो आणि तो म्हणजे जनतेची काळजी घेणं. जसं कामगार कायद्यांमध्ये आहे की एखादा कामगार जर तो संघटित स्वरूपामध्ये असेल तर कामाच्या ठिकाणी त्याला आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याला सकस आणि पौष्टिक आहार मिळाला पाहिजे, त्याला विश्रांतीचा हक्क मिळाला पाहिजे. अशा काही गोष्टी कामगार कायद्यामध्ये आहेत. इथे त्यालाच अनुसरून सांगितलेलं आहे की जनतेचं कल्याण करणं म्हणजे काय. जर आपण मानवाचा वापर आर्थिक विकासामध्ये करून घेत असेल, मानवाजवळ असलेले श्रम जर आर्थिक विकासामध्ये आपण वापरणार असेल तर तो मानव निरोगी राहिला पाहिजे यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माफक आणि मुबलक प्रमाणामध्ये आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. चांगल्यातला चांगला आहार कसा मिळेल, कारण आपल्याला सगळी जीवनसत्व आहारातून मिळाली पाहिजेत आणि तसा आहार सरकारनं उपलब्ध करून देण्याचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. मग आरोग्यविषयक सुविधा असतील, आहाराच्या सुविधा असतील, विश्रांतीच्या बाबतीतल्या जसं आपण म्हणतो की RTI ऍक्ट आला किंवा शिक्षण विषयक अनेक हक्क येतात की ज्याच्यामध्ये शाळा ही सर्वांगीण विकासाचं केंद्र असलं पाहिजे. म्हणजे काय, नुसत्याच तिथे भिंती असता कामा नये, तिथं खेळायसाठी मैदान असलं पाहिजे. नुसतं मैदान उपयोगाचं नाहीये, खेळाचं साहित्य असलं पाहिजे, प्रयोगशाळा असली पाहिजे, ग्रंथालय असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी, पिण्याचं स्वच्छ पाणी असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण शाळेच्या ठिकाणी जसं मानतो तसंच आर्थिक विकासामध्ये व्यक्तीचं आरोग्यही प्रमाण मानलं पाहिजे किंवा ते मांडलं जातं. आणि तिथेच इथे म्हटले आहे की त्या लोकांचं कल्याण साधलं पाहिजे. म्हणजे त्या गोष्टी त्यांना मुबलक प्रमाणामध्ये आणि माफक दरात, कमीत कमी किमतीमध्ये. आणि म्हणूनच सरकार सरकारी दवाखाने स्थापन करते की ज्या सरकारी दवाखान्याच्या अनुषंगाने अतिशय माफक दरामध्ये सगळ्या वैद्यकीय सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. कारण मानवाचं शरीर जर निरोगी राहिलं तरच तो मानव आर्थिक विकासामध्ये काम करू शकेल, अन्यथा तो करणार नाही. म्हणून मानवाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी सरकारनंच प्रयत्न केले पाहिजेत आणि ते सरकार उपलब्ध करून देतं. त्यामुळे आपल्या देशामध्ये आपण बघतो की वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि यालाच अर्थशास्त्र म्हणतं की आर्थिक विकास साधत असताना जनतेचं कल्याण साधणं. तर अशी 6 उद्दिष्ट आर्थिक विकासामध्ये सांगण्यात आलेली आहे. याबरोबर पुढचा एक मुद्दा आपण बघू, तो म्हणजे अविकसितता. की जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की अविकसितता कशाला म्हटली जाते, तर अविकसितता म्हणजे मागासलेपण. हे काही प्रमाणशीर गोष्टी मी मांडलेल्या आहे, म्हणजे काही तत्व सांगितलेले आहे की ज्याला आपण म्हणतो की या गोष्टी जर नसतील तर म्हणायचं त्या देशाचा आर्थिक विकास मागासलेपणामध्ये आहे. ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगितलेली आहे, ज्या देशाचं दरडोई उत्पन्न कमी तो देश आर्थिक दृष्ट्या मागासलेला म्हणून ओळखला जातो.
जर आपण आपल्या देशाच्या दरडोई उत्पन्नाची वाढ जर बघितली तर इथे फक्त एकच संदर्भ सांगतो, ज्यावेळी आपला भारत देश स्वतंत्र झाला साधारण 1947 साली, त्या वर्षी आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न जेमतेम 600 ते 700 रुपये होते आणि आज आपल्या देशाचं सरकारी नियमानुसार दरडोई उत्पन्न जर बघितलं तर ते 68 ते 69 हजार रुपये आहे. जे आपल्या देशामध्ये वास्तव्य करणाऱ्या 130 कोटी जनतेला म्हणजे 130 कोटी गुणिले 70,000 असं जर आपण काढलं तर आपल्या देशातील लोकांचं एकूण दरडोई उत्पन्न आपल्याला समजेल. म्हणून आपण म्हणतो की भारत हा विकसनशील देश आहे. दिवसेंदिवस आपण विकास साधतो आहोत, कारण 600-700 रुपये दरडोई उत्पन्न असलेला आपला देश आज 70,000 पेक्षा अधिक दरडोई उत्पन्नामध्ये गणला जात आहे. म्हणजे आपण विकास साधतो आहोत. आणि ज्या देशामध्ये दरडोई उत्पन्न कमी असतं तो देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला समजला जातो. जसं दरडोई उत्पन्न कमी तसं एकूण उत्पादन, वस्तू आणि सेवा या दोन्ही गोष्टी. कारण आपल्या देशामध्ये किंवा कुठलाही देश, ज्या देशामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला अनुरूप जर वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन होत नसेल, जे वस्तूंचा आणि सेवांचा जर तुटवडा निर्माण होत असेल आणि त्या देशाला आयातीवर भर द्यावा लागत असेल तर तो देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला म्हणून ओळखला जातो. कारण अर्थशास्त्राचा नियम आहे, ज्या देशाची निर्यात कमी आणि आयात जास्त तो देश आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच असतो. आणि म्हणून उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर असलं पाहिजे. ज्या देशाचं उत्पादन कमी तो देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला म्हणून ओळखला जातो. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे, ज्या देशाच्या लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. जसा आपला भारताचा लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे, कारण 1947 साली आपल्या देशाची लोकसंख्या 27 कोटी होती आणि आज आपण 60 वर्षामध्ये 130 कोटीचा टप्पा पूर्ण केलेला आहे. म्हणजे 60 वर्षामध्ये 100 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या आपली वाढलेली आहे. आणि हा वाढीचा दर बघितला तर भयानक आहे, कारण उत्पन्नाची साधनं आहे तेवढीच आहे, जमीन आपल्या देशामध्ये जेवढी आहे तेवढीच आहे, पण लोकसंख्या मात्र 30 कोटीवरून 130 कोटीवर गेलेली आहे. आणि हा जर वाढीचा दर जास्त असेल तर देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहतो. त्यामुळे इथे ज्या देशाच्या लोकसंख्या वाढीचा दर जास्त तो देश आर्थिकदृष्ट्या अविकसित मानला जातो. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, ज्या देशातील नागरिकांना मूलभूत गरजा मिळविणं सुद्धा कठीण जातं तो देश मागासलेला म्हणून ओळखला जातो. म्हणजे मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गरजा सुद्धा मानवाला मिळवण्यासाठी जर अपार कष्ट घ्यावे लागत असतील तर तो देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाला त्या देशातील असं वातावरण असलं पाहिजे की जेणेकरून अन्न, वस्त्र, निवारा त्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळाला पाहिजे आणि तसं सरकारनं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे. त्यानंतर 5वी गोष्ट याच्यामध्ये येते निरक्षरता, अशिक्षितपणा. कारण आपण एका बाजूला म्हणतो की बेकारीचं निर्मूलन करायचं आहे, पण बेकारीचं निर्मूलन करायचं असेल तर शिक्षण पाहिजे आणि म्हणून शिक्षण असेल तर नोकऱ्या मिळतील आणि म्हणून मग जिथे निरक्षरता जास्त तिथे मागासले पण मानलं जातं. त्यामुळे या ठिकाणी निरक्षरता ज्या देशाची अधिक तो देश अविकसित मानला जातो. आणि शेवटचं तत्व आहे, ज्या देशामध्ये आरोग्यविषयक सुविधा नाही किंवा शुद्ध वातावरण नाही तो देश सुद्धा अविकसित मानला जातो. एक 2-4 वर्षापूर्वीचं उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्यावेळी बराक ओबामा आपल्या देशामध्ये आले होते, एक 4 ते 5 दिवसांसाठी आले आणि 4-5 दिवसानंतर ते परत अमेरिकेमध्ये गेले. बराक ओबामा भारतात आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी झाली होती, भारतातून गेल्यानंतर परत त्यांची आरोग्य तपासणी झाली आणि मग तिथे काय डिक्लेअर करण्यात आलं की बराक ओबामा भारतात येऊन गेल्यामुळे त्यांचं आयुर्मान 4 ते 8 दिवसांनी कमी झालं असं जाहीर करण्यात आलं. म्हणजे का तर भारतात एवढं प्रदूषण आहे, म्हणजे जिथे प्रदूषण जास्त तिथे आयुर्मान कमी, माणूस कमी वर्ष जगतो आणि हे विकासाचं तत्व मानलं जात नाही. आणि म्हणूनच इथे सांगितलेलं आहे की
परिसर संवर्धन. कशासाठी? जर आपल्याला विकास टिकवून ठेवायचा असेल तर निसर्गाचं संरक्षण संवर्धन आपण केलं पाहिजे आणि जिथे ते होत नाही त्याला अविकसितता मानली जाते. आणि जसं मी म्हटलं मगाशी की ज्या देशांमध्ये आरोग्यविषयक सुविधा मुबलक मिळतात किंवा दिल्या जातात तिथेच आर्थिक विकास मानला जातो किंवा तेच उद्दिष्टही मानलं जातं. त्यामुळे इथे अविकसितपणाचं एक लक्षण सांगितलेलं आहे की जिथे आरोग्यविषयक सुविधा नाही, जिथे गलिच्छ वातावरण आहे, अस्वच्छता आहे, तो देश सुद्धा अविकसित मानला जातो. त्यामुळे अशी एक 6 तत्व आहेत की ज्या 6 तत्वांच्या किंवा मानकांच्या आधारावरती अविकसितपणा गणला जातो. तर अशा या आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 गोष्टी आपण बघितल्या आहेत. एक, विकासाचे उद्दिष्ट आणि अविकसितता कशाला म्हणतात. यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग जो आहे, खरं तर या प्रकरणाचा मूळ गाभा तोच आहे, तो म्हणजे मानवी विकास सूची कशाला म्हटलं जातं आणि लिंग संबंधी विकास कशाला म्हटला जातो. तर या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला बोर्ड एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. कारण 3 ते 4 मार्काचे प्रश्न त्या 2 गोष्टींवरतीच तुम्हाला विचारले जातात. तर त्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.